मॉर्निंग स्टुडंट्स. मी प्राध्यापक महावीर थरकार, पाट पन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाट पन्हाळे या प्रशालेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय विभागात इतिहास विषयाचा अध्यापक म्हणून काम करीत आहे. आज या ठिकाणी इयत्ता 12वीच्या इतिहास विषयातील घटक क्रमांक 2 युरोपीय वसाहतवाद याविषयी माहिती पाहणार आहोत. या प्रकरणातला चौथा आणि शेवटचा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दुसऱ्या घटकातील उपघटक क्रमांक 3 युरोपीय वसाहतवाद याविषयी या चौथ्या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार आहोत. या आधीच्या भागामध्ये आपण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तसेच आशिया खंडातील म्यानमार, नेपाळ, सिक्कीम येथील वसाहतींची माहिती आपण घेतलेली आहे. त्या पुढचा भाग म्हणून आज आपण या भागामध्ये भूटान येथील वसाहतीविषयी माहिती पाहणार आहोत. आता भूटान हा एक आशियाई देश आहे. त्याचप्रमाणे या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये भारताचा नकाशा जो पाहिला त्या नकाशामध्ये भारताच्या शेजारील देशांची माहिती पाहिली. त्यापैकीच भूटान हा देश भारताच्या शेजारील देश आहे. म्हणजे भारताच्या उत्तर सीमेवर हा देश आहे. या देशाचा भौगोलिक आणि व्यापारी महत्त्व जाणून वॉरन हेस्टिंग्ज याने भूटान या देशाशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि परिणामी बंगाल ते तिबेट हा भूटानमधून जाणारा जो व्यापारी मार्ग होता तो मार्ग ब्रिटिशांना खुला झाला. इसवी सन 1841 मध्ये ॲशले एडन याने भूटान विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद होत गेले, मतभेद होत गेले आणि त्याचे रूपांतर इसवी सन 1865 मध्ये युद्धामध्ये झाले. म्हणजे भूटान बरोबर इंग्रजांनी इसवी सन 1865 मध्ये युद्ध पुकारले. त्यानंतर त्या युद्धानंतर एक तह झाला. त्या तहानुसार इंग्रजांनी जिंकलेला जो प्रदेश होता तो भूटानने इंग्रजांना द्यावा आणि त्या मोबदल्यामध्ये भूटानचा जो राजा होता त्या भूटानच्या राजाला इंग्रजांनी वार्षिक तनखा द्यावा असे त्या तहामध्ये ठरले. त्यानंतर इसवी सन 1910च्या तहानुसार भूटानच्या राजाने संरक्षण व परराष्ट्र धोरणाचे अधिकार इंग्रजांना दिले. म्हणजे संरक्षण विषयक धोरण, परराष्ट्र विषयक धोरण ठरवण्याचे अधिकार भूटानच्या राजाने इंग्रजांना देऊन टाकले. इंग्रजांनी भूटानच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ न करण्याचे मान्य केले. ते दोन अधिकार मिळाल्यामुळे भूटानच्या अंतर्गत कारभारामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही हे इंग्रजांनीही त्यानुसार मान्य केलेले होते. 8 ऑगस्ट 1949 रोजी भारत आणि भूटान
यांच्यामध्ये एक करार झाला. त्या करारानुसार भूटानचे परराष्ट्र धोरण आणि संरक्षणासंबंधीची धोरणे यामध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची आहे. म्हणजे ती धोरणे ठरवत असताना भारत त्या भूटानला सल्ला देऊ शकतो. अशा प्रकारे भूटानमधील कारभाराविषयी माहिती घेताना आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी तुम्ही भूटानचा नकाशा पाहू शकता. त्यानंतरचा आशियातला पुढचा देश आहे तिबेट. आता तिबेटचा प्रदेश दलाई लामा यांच्या प्रभावाखाली होता. दलाई लामा यांच्या प्रभावाखाली तो देश होता. अशा वेळी रशियाला अटकाव करणे आणि स्वतःचा प्रभाव व्यापार वाढविणे यासाठी तिबेटच्या प्रदेशावर इंग्रजांची नजर होती. जे तिबेटमध्ये रशियाच्या हालचाली सुरू होत्या त्या रशियाच्या हालचालीला अटकाव करणे आणि स्वतःचा व्यापारी प्रभाव निर्माण करणे या दृष्टिकोनातून इंग्रजांची नजर तिबेटवर होती. लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये इंग्रजांच्या फौजा तिबेटच्या राजधानी म्हणजेच ल्हासापर्यंत पोहोचल्या. लॉर्ड कर्झनने तिबेटमध्ये फौजा पाठवलेल्या होत्या. इसवी सन 1907 मध्ये इंग्लंड व रशिया या दोन देशांमध्ये एक करार झाला आणि त्या करारानुसार तिबेटमधील चीनच्या वर्चस्वाला तत्वतः मान्यता देण्यात आली. म्हणजे तिबेट हा चीनचा एक लगतचा भाग आणि त्या चीनच्या लगतच्या भागावर चीनचा म्हणजे तिबेटवर चीनचा वर्चस्व असेल त्या वर्चस्वाला इंग्रजांनी मान्यता दिली. त्यामुळे संपूर्ण तिबेटवर चीनचे वर्चस्व चीनने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असं आपल्याला तिबेट विषयी माहिती घेताना दिसून येईल. या ठिकाणी तुम्ही तिबेटचा नकाशा पाहू शकता. अशा प्रकारे आशियातील वसाहतींची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी आशियातील वसाहतीची माहिती पूर्ण झालेली आहे. आता आशियाप्रमाणेच आफ्रिका खंडामध्ये सुद्धा युरोपियनांच्या वसाहती होत्या. त्या आफ्रिकेविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आशिया खंडाप्रमाणेच आफ्रिका खंडात देखील युरोपियन प्रवासी पोहोचलेले होते. आफ्रिकेतील घनदाट जंगले, विस्तीर्ण सरोवरे, दलदल आणि वाळवंटे यांनी युक्त असा हा प्रदेश होता. मात्र हा सर्व प्रदेश युरोपियनांसाठी अनोळखी होता. अशा वेळी इसवी सन 1876 मध्ये ब्रुसेल्स परिषदेचे आयोजन केले. बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्ड याने आफ्रिकेतील कांगो या प्रदेशावर वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर त्याने इसवी सन 1876 मध्ये ब्रुसेल्स या ठिकाणी एक परिषद भरवली. बेल्जियम हा जो देश आहे त्या बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स ही आहे. त्या ठिकाणी इसवी सन 1876 ला एका परिषदेचे आयोजन केले. या परिषदेमध्ये भूगोलशास्त्रज्ञ आणि संशोधक एकत्रित आले. त्यांनी त्यावर विचार विनिमय केला. त्यानंतर आफ्रिकेत ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून इंटरनॅशनल असोसिएशन फॉर दी एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका या नावाची संस्था स्थापन करण्याचे ठरले. आफ्रिकेत आपल्यासाठी कोणत्या संधी आहेत याचा विचार करण्यासाठी इसवी सन 1884 मध्ये बर्लिन येथे युरोपीय राष्ट्रांची एक परिषद भरली. जर्मनी हा जो देश आहे त्या जर्मनीची राजधानी बर्लिन या ठिकाणी 1884 ला एक परिषद भरवली आणि त्या परिषदेमध्ये
आफ्रिकेमध्ये आपल्याला कोणत्या संधी आहेत याचा विचार विनिमय युरोपीय राष्ट्रांनी केला असं आपल्याला त्या ब्रुसेल्स परिषदेची माहिती घेताना दिसून येईल. थोडक्यात युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिकेचा प्रदेश आपापसात कसा वाटून घ्यावा यासाठी ही परिषद आयोजित केलेली होती असं आपल्याला म्हणता येईल. बर्लिन परिषदेमध्ये बेल्जियमच्या कांगोवरील प्रभुत्वाला मान्यता देऊन तो प्रदेश कांगो फ्री स्टेट म्हणून ओळखण्यास मान्यता देण्यात आली. स्वतःच्या प्रभावाखाली असलेल्या आफ्रिकन वसाहतीमधील मानवी आणि नैसर्गिक संपत्ती वापरण्यास सक्षम नसलेल्या राष्ट्राने तो प्रदेश दुसऱ्या राष्ट्रांच्या हवाली करावा असे या ब्रुसेल्स परिषदेमध्ये ठरले गेले असं आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी तुम्ही आफ्रिकेचा नकाशा पाहू शकता. त्यानंतर युरोपियन देश व त्यांच्या ताब्यातील आफ्रिकन प्रदेश म्हणजे युरोपियन देशांच्या ताब्यामध्ये आफ्रिकेचा कोणकोणता प्रदेश होता, कोणत्या युरोपियनांच्या ताब्यामध्ये आफ्रिकेतला कोणता प्रदेश होता याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. त्यामध्ये पहिला देश आहे इंग्लंड. आता इंग्लंड या देशाच्या वसाहतीविषयी त्या आफ्रिकेतल्या प्रभावाविषयी आपण माहिती घेणार आहोत. जॉर्ज टॉबमन गोल्डी याने इंग्लंडमध्ये युनायटेड आफ्रिकन कंपनी स्थापन केली होती. म्हणजे ही कंपनी त्याने स्थापन केली आणि इंग्लंडने त्याला नायजेरियात व्यापार करण्याची सनद दिली. पुढे ही कंपनी इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतली. नायजेरिया ही त्यामुळे इंग्रजांची वसाहत बनली. आफ्रिकेच्या दक्षिण भागातील केप कॉलनी आणि नाताळ या वसाहती इंग्लंडच्या ताब्यात आल्या. किनारपट्टीचा उत्तरेकडचा जो भाग होता तो भाग इंग्लंडकडे आला. पुढे इसवी सन 1897 मध्ये झांबिबार, पेंबा बेट आणि न्यासालंड त्यालाच मालावी असे म्हणतात हे ब्रिटिश संरक्षित प्रदेश म्हणून जाहीर केले. त्याला ब्रिटिश ईस्ट आफ्रिका म्हणू लागले. त्याप्रमाणे इजिप्तमध्ये इंग्लंडने अलेक्झांड्रिया ते कैरो रेल्वे मार्ग बांधला. म्हणजे अलेक्झांड्रिया पासून कैरो पर्यंत जाण्या येण्यासाठी वाहतुकीच्या सुविधेसाठी त्यांनी रेल्वे मार्ग बांधला. भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र जोडण्यासाठी सुवेज कालवा फ्रेंच अधिकारी फर्डिनंड दी लेसेप्स यांच्या देखरेखीखाली खोदला. म्हणजे त्या ठिकाणी सुवेज कालवा खोदण्याचे काम सुरू केले. तो कालवा यासाठी खोदलेला होता की भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र हे दोन्ही समुद्र जोडता यावेत यासाठी फर्डिनंड दी लेसेप्स यांच्या देखरेखीखाली सुवेज कालवा खोदण्यात आला. त्या कालव्याचे खोदकाम चालू असताना त्याचा जो खर्च होता तो खर्च वाढलेला होता. तो खर्च वाढल्यामुळे इजिप्तने त्या कंपनीचे जे शेअर्स होते ते शेअर्स विक्रीस काढले. अशा वेळी इंग्लंडने त्यातील काही शेअर्स विकत घेतले. त्यामुळे सुवेज कालव्यावर इंग्लंडचे वर्चस्व निर्माण झाले. सुदान हा इजिप्तचा मांडलिक देश होता. इंग्लंडने त्यावर आपला हक्क सांगितला तेव्हा सुदानने त्याला विरोध दर्शविला. इंग्लंडने आपले सैन्य ने आण करणे सोयीचे व्हावे म्हणून युगांडा ते सुदान असा रेल्वे मार्ग तयार करण्यास सुरुवात केली. आता नाईल नदी जी होती ती नाईल नदी इजिप्तची जलदायिनी होती. त्या नदीचा उगम सुदानमध्ये होते. नदीचा उगम सुदानमध्ये असल्याने सुदानवर वर्चस्व मिळवणे इंग्लंडच्या दृष्टीने महत्वाचे होते. सुदानवरील हक्काच्या मोबदल्यात फ्रान्सला
इंग्लंडने काही सवलतीही दिल्या. त्यामुळे फ्रान्सने सुदानवरील इंग्लंडच्या हक्कास मान्यता दिली. तेथील जनतेचा विरोध होता. तो विरोध झुगारून शस्त्रास्त्राच्या बळावर इंग्लंडने सुदानवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर जोहान्सबर्ग येथे सोन्याच्या खाणी सापडल्या. इसवी सन 1909 पर्यंत दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वर्चस्वाखाली वसाहतीचे एकीकरण करून त्यास युनियन ऑफ साऊथ आफ्रिका असे इंग्लंडने नाव दिले. असं आपल्याला इंग्लंडच्या वर्चस्वाविषयी माहिती घेताना दिसून येईल. या ठिकाणी इंग्लंडचा नकाशा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आफ्रिकेमध्ये वर्चस्व गाजवणारा दुसरा एक देश आहे, तो म्हणजे जर्मनी. तर जर्मनीचा चान्सलर बिस्मार्क याने इसवी सन 1883 मध्ये पश्चिम आफ्रिकेतील टोगोलँड ही पहिली वसाहत स्थापन केली. नैऋत्य आफ्रिका जी होती त्या नैऋत्य आफ्रिकेतही वसाहती त्याने स्थापन केल्या. इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी यांच्यामध्ये करार झाला. त्या कराराने पूर्व आफ्रिकेतील दक्षिणेकडचा भाग जर्मनीला मिळाला. इसवी सन 1897 मध्ये जर्मन सरकारने जर्मन ईस्ट आफ्रिका कंपनीच्या ताब्यातील प्रदेश स्वतःकडे घेतला. असं आपल्याला जर्मनीची माहिती घेताना दिसून येईल. या ठिकाणी तुम्ही जर्मनीचा नकाशा पाहू शकता. त्यानंतरचा पुढचा देश आहे फ्रान्स. याविषयी माहिती घेत असताना सेनेगल, गांबिया आणि कांगोच्या उत्तरेकडील प्रदेश फ्रान्सने आपल्या वर्चस्वाखाली आणला. पोर्तुगालच्या ताब्यातील दोहेमेवर ही त्यांनी फ्रान्सने ताबा मिळवला. इसवी सन 1914 पर्यंत वायव्य आफ्रिकेच्या सहारा वाळवंटापासून ते पश्चिमेला आयव्हरी कोस्ट आणि फ्रेंच गिनी हा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला. इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील कराराप्रमाणे मादागास्करचाही प्रदेश फ्रान्सला मिळाला. इसवी सन 1830 मध्ये उत्तर आफ्रिकेतील अल्जेरियावर देखील फ्रान्सने आपला प्रभाव निर्माण केला. तुर्की सुलतान जे होते त्या तुर्की सुलतानांकडून ट्युनिसचा जो प्रदेश होता तोही जिंकून घेतला. तसेच पुढे मेक्सिकोचा जो प्रदेश होता तोही प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. असं आपल्याला फ्रान्स विषयी माहिती घेताना दिसून येईल. तुम्ही या ठिकाणी फ्रान्सचा नकाशा पाहू शकता. त्यानंतर इंग्लंड, जर्मनी व फ्रान्स या युरोपीय देशांबरोबरच इटलीने उत्तर आफ्रिकेतील त्रिपोली व सायरेनिकाचा प्रदेश जिंकून घेतलेला होता. पोर्तुगालने अंगोलाच्या भागावर आपले वर्चस्व निर्माण केलेले होते. स्पेनने गिनी कोस्ट मधील काही बेटे व मोरोक्कोचा काही भाग आपल्या ताब्यात घेतलेला होता. म्हणजे या प्रमुख देशांबरोबर इतर काही युरोपियन देशांनी सुद्धा वेगवेगळ्या भागावर आपला वर्चस्व निर्माण केलेला होता असं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे आपण या भागामध्ये युरोपीय वसाहतवादी देशांनी आशियातील भूटान, तिबेट या देशातील आणि आफ्रिका खंडातील देशांवर कसा ताबा मिळवला, तिथे वसाहती कशा स्थापन केल्या याविषयीचा आढावा आपण घेतलेला आहे. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की घटक क्रमांक 2 हा पूर्ण झालेला आहे. या पुढचा घटक आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.